नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। मुख्यमंत्री BS येडियुरप्पांनी केली बಳ್ಳारी, कलबुर्गी व विजापूर नुकसानग्रस्त जिल्ह्यांची पाहणी। प्रत्येक जिल्ह्याला मिळणार परिहार निधी। मुसळधार पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान। बेळगाव बाजारपेठेत वाढला कांद्याचा दर, प्रति किलो 100 रुपये। अतिवृष्टीमुळे कांदा व बटाटा पिकांचे नुकसान झाल्याने दरात वाढ। कांद्याने आणले सर्वांच्याच डोळ्यात पाणी। शहरातील RPD रस्त्यावर स्मार्ट सिटीचे निकृष्ट कार्य। रस्त्याशेजारी बसविलेले डेकोरेटेड लाईट टाकले काढून। महानगरपालिकेकडून करोडो रुपये खर्च करून घातलेले पेवर्स गेले वाया। आता पाहूया सविस्तर बातम्या। जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत कोणीही निष्काळजीपणा न दाखवत सर्व सरकारी नियमांचे पालन करावे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे। देशातून कोरोनाची माघार सुरू झाली आहे, तथापि लोकांनी अत्याधिक दक्षता घेणे आणि आरोग्यविषयक नियम तसेच शारीरिक अंतर याचे कसोशीने पालन करणे आवश्यक आहे। जोपर्यंत कोरोनावर लस किंवा औषध शोधले जात नाही तोपर्यंत निष्काळजीपणाला कोणताही वाव नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे। ते मंगळवारी संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून संदेश देत होते। त्यांच्या 15 मिनिटांच्या वक्तव्यात त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला। भारतात कोरोनाच्या अनेक लसींवर काम सुरू आहे। या लसी लवकर उपलब्ध होतील अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे। मात्र त्या जोपर्यंत प्रत्यक्ष उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आपण आपले आरोग्य व्यवस्थितरित्या सांभाळले पाहिजे। हलगर्जीपणाला कोणताही थारा देता कामा नये। थोडासा निष्काळजीपणाही धोक्याचा ठरू शकतो, याची पुरेपूर जाणीव सर्वांनी ठेवाव्यास हवी, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान मोदींनी संदेशात केली। मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। कोरोना के खिलाफ लड़ाई में जनता कर्फ्यू से लेकर आज तक हम सभी भारतवासियों ने बहुत लंबा सफर तय किया है। समय के साथ आर्थिक गतिविधियों में भी धीरे धीरे तेजी नजर आ रही है। हम में से अधिकांश लोग अपनी जिम्मेदारियों को निभाने के लिए फिर से जीवन को गति देने के लिए रोज घरों से बाहर निकल रहे हैं। त्योहारों के इस मौसम में बाजारों में भी रौनक धीरे धीरे लौट रही है, लेकिन हमें ये भूलना नहीं है कि लॉकडाउन भले चला गया हो, वायरस नहीं गया है। बीते 7-8 महीनों में प्रत्येक भारतीय के प्रयास से भारत आज जिस संभली हुई स्थिति में है, हमें उसे बिगड़ने नहीं देना है और अधिक सुधार करना है। आज देश में रिकवरी रेट अच्छी है, फैटेलिटी रेट कम है। भारत में जहां प्रति 10 लाख जनसंख्या पर करीब 5,500 लोगों को कोरोना हुआ है, वहीं अमेरिका और ब्राजील जैसे देशों में ये आंकड़ा 25,000 के करीब है। भारत में प्रति 10 लाख लोगों में मृत्यु दर 83 है, जबकि अमेरिका, ब्राजील, स्पेन, ब्रिटेन जैसे अनेक देशों में ये आंकड़ा 600 के पार है।
दुनिया के साधन संपन्न देशों की तुलना में भारत अपने ज्यादा से ज्यादा नागरिकों का जीवन बचाने में सफल हो रहा है। आज हमारे देश में कोरोना मरीजों के लिए 90 लाख से ज्यादा बेड्स की सुविधा उपलब्ध है। 12,000 क्वारंटाइन सेंटर्स है। कोरोना टेस्टिंग की करीब 2,000 लैब्स काम कर रही है। देश में टेस्ट की संख्या जल्द ही 10 करोड़ के आंकड़े को पार कर जाएगी। कोविड महामारी के खिलाफ लड़ाई में टेस्ट की बढ़ती संख्या हमारी एक बड़ी ताकत रही है। सेवा परमो धर्म के मंत्र पर चलते हुए हमारे डॉक्टर, हमारे नर्सिस, हमारे हेल्थ वर्कर्स, हमारे सुरक्षाकर्मी और भी सेवा के भाव से काम करने वाले लोग इतनी बड़ी आबादी की निस्वार्थ सेवा कर रहे हैं। इन सभी प्रयासों के बीच ये समय लापरवाह होने का नहीं है। ये समय ये मान लेने का नहीं है कि कोरोना चला गया या फिर अब कोरोना से कोई खतरा नहीं है। हाल के दिनों में हम सब ने बहुत सी तस्वीरें, वीडियो देखे हैं जिनमें साफ दिखता है कि कई लोगों ने अब सावधानी बरतना या तो बंद कर दिया है या बहुत ढिलाई ले आए हैं। ये बिल्कुल ठीक नहीं है। अगर आप लापरवाही बरत रहे हैं, बिना मास्क के बाहर निकल रहे हैं, तो आप अपने आप को, अपने परिवार को, अपने परिवार के बच्चों को, बुजुर्गों को उतने ही बड़े संकट में डाल रहे हैं। आप ध्यान रखिए, आज अमेरिका हो या फिर यूरोप के दूसरे देश, इन देशों में कोरोना के मामले कम हो रहे थे, लेकिन अचानक से फिर से बढ़ने लगे हैं और चिंताजनक वृद्धि हो रही है। साथियों, संत कबीरदास जी ने कहा है, पक्की खेती देखी के, पक्की खेती देखी के गर्व किया किसान, अजहू जोला बहुत है, अजहू जोला बहुत है, घर आवे तब जान। अर्थात कई बार हम पकी हुई फसल देखकर ही अति आत्मविश्वास से भर जाते हैं कि अब तो काम हो गया, लेकिन जब तक फसल घर न आ जाए तब तक काम पूरा नहीं मानना चाहिए। यही कबीरदास जी कह के गए हैं। यानी जब तक सफलता पूरी न मिल जाए, लापरवाही नहीं करनी चाहिए। साथियों, जब तक इस महामारी की वैक्सीन नहीं आ जाती, हमें कोरोना से अपनी लड़ाई को रत्ती भर भी कमजोर नहीं पड़ने देना है। बरसों बाद हम ऐसा होता देख रहे हैं कि मानवता को बचाने के लिए युद्ध स्तर पर पूरी दुनिया में काम हो रहा है। अनेक देश इसके लिए काम कर रहे हैं। हमारे देश के वैज्ञानिक भी वैक्सीन के लिए जी जान से जुटे हैं। भारत में अभी
कोरोना की कई वैक्सीन पर काम चल रहा है। इनमें कुछ एडवांस स्टेज पर है, आशास्पद स्थिति दिखती है। साथियों, कोरोना की वैक्सीन जब भी आएगी वो जल्द से जल्द प्रत्येक भारतीय तक कैसे पहुंचे, इसके लिए भी सरकार की तैयारी जारी है। एक एक नागरिक तक वैक्सीन पहुंचे, इसके लिए तेजी से काम हो रहा है। साथियों, रामचरितमानस में बहुत ही शिक्षाप्रद बातें हैं, सीखने जैसी बातें हैं, लेकिन साथ साथ अनेक प्रकार की चेतावनियां भी हैं। जैसे रामचरितमानस में बहुत बड़ी बात कही गई है, रिपु रुज पावक पाप। रिपु रुज पावक पाप प्रभु अहि गनीय न छोट करी। अर्थात आग, शत्रु, पाप यानी कि गलती और बीमारी, इन्हें कभी छोटा नहीं समझना चाहिए। जब तक इनका पूरा इलाज न हो जाए, इन्हें हल्के में नहीं लेना चाहिए। इसलिए याद रखिए, जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं। त्योहारों का समय हमारे जीवन में खुशियों का समय है, उल्लास का समय है। एक कठिन समय से निकलकर हम आगे बढ़ रहे हैं। थोड़ी सी लापरवाही हमारी गति को रोक सकती है, हमारी खुशियों को धूमिल कर सकती है। जीवन की जिम्मेदारियों को निभाना और सतर्कता, ये दोनों साथ साथ चलेंगे, तभी जीवन में खुशियां बनी रहेगी। 2 गज की दूरी, समय समय पर साबुन से हाथ धुलना और मास्क लगाना, इसका ध्यान रखिए। और मैं आप सबसे करबद्ध प्रार्थना करता हूं, आपको मैं सुरक्षित देखना चाहता हूं, आपके परिवार को सुखी देना चाहता हूं। ये त्योहार आपके जीवन में उत्साह और उमंग भरे, ऐसा वातावरण चाहता हूं। और इसलिए मैं बार बार हर देशवासी से आग्रह करता हूं। मैं आज अपने मीडिया के साथियों से भी, सोशल मीडिया में जो सक्रिय हैं उन लोगों से भी बड़े आग्रह से कहना चाहता हूं कि आप जागरूकता लाने के लिए, इन नियमों का पालन करने के लिए जितना जन जागरण अभियान करेंगे, ये आपकी तरफ से देश की बहुत बड़ी सेवा होगी। आप जरूर हमें साथ दीजिए, देश के कोटि कोटि जनों को साथ दीजिए। मेरे प्यारे देशवासियों, स्वस्थ रहिए, तेज गति से आगे बढ़िए और हम सब मिलकर के देश को भी आगे बढ़ाएं। इन्हीं शुभकामनाओं के साथ नवरात्र, दशहरा, ईद, दीपावली, छठ पूजा, गुरु नानक जयंती समेत सभी त्योहारों की सभी देशवासियों को एक बार फिर से बहुत बहुत बधाई देता हूं। धन्यवाद। कोरोनाशी होत असलेल्या या संग्रामात सर्व लोकांचे उत्कृष्ट सहकार्य मिळत आहे। आरोग्यविषयक नियम आणि शारीरिक अंतराचा नियम बहुतेकांकडून पाळला जात आहे। यामुळेच देशात मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्राण वाचविण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत। हे जनतेच्या संघटित प्रयत्नांचे यश आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली। कोरोना हटविण्याच्या या संघर्षात लक्षावधी डॉक्टर्स, परिचारिका, परिचारक व इतर वैद्यकीय कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले, याचा उल्लेखही त्यांनी केला। आता वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत राहा KNN सिटी न्यूज मराठी।
हाय व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना, मारुति गली, बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम। यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है। हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं, जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है। आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं, हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं, जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं। अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए। एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम। विरामानंतर आपले स्वागत। मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी बल्लारी, कलबुर्गी व विजयपूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली। बुधवारी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी बल्लारी, कलबुर्गी व विजापूर येथील नुकसानग्रस्त जिल्ह्याची पाहणी केली आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांची व शेतींची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने नागरिक धास्तावले आहेत। याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी विमानमधून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे।
मागील वर्षी आलेल्या महापुरामुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यावर्षीही पावसामुळे व कोरोनामुळे शेतकरी व नागरिक अधिक संकटात आल्याने राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी पोहोचविला असून आणखी निधी नागरिकांना मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्याचे समजते। गेल्या कित्येक दिवसांपासून या संदर्भात नुकसानग्रस्तांकडून व शेतकऱ्यांकडून परिहार मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार केली जात आहे। मात्र अद्यापही काही नुकसानग्रस्त व शेतकरी या निधीपासून वंचित आहेत। एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती असल्याने सरकार देखील निधीचा पुरवठा करण्यासाठी विलंब करत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे। बुधवारी मुख्यमंत्र्यांनी बळ्ळारी, कलबुर्गी व विजापूर येथे झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भागाची पाहणी करून जनतेला दिलासा दिला असला तरी आता या नुकसानाची भरपाई मुख्यमंत्री केव्हा देतील हे तर काळच ठरवेल। अतिवृष्टीमुळे कांदा व बटाटा पिकांचं नुकसान झाल्याने बेळगाव मार्केटमध्ये आवक कमी झाल्याने कांदा प्रति किलो 100 रुपये तर बटाटे 34 रुपये किलो झाले आहेत। अतिवृष्टीमुळे बागलकोट, बेळगाव जिल्ह्यातील कांदा पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर कालपर्यंत किलो 60 ते 90 रुपयापर्यंत होता। पण सध्या बाजारपेठेमध्ये कांदा व बटाट्यांचा तुटवडा भासत असल्याने पुन्हा कांद्याचा दर 100 रुपये किलोवर येऊन पोहोचला आहे। बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून कांद्याचा दर किलोला 100 रुपये होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता व तो अंदाज खरा ठरला आहे। अतिवृष्टीमुळे कांदा व बटाट्यांचे नुकसान झाल्यामुळे हा दर वाढल्याचे समजते। या संदर्भात जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। आज APMC मध्ये कांदा बटाटा आवक एकदम फार कमी आहे, कारण का त्याचा हा निसर्गामुळे कांद्यामध्ये फार मोठा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांचे कांदे कुजून गेलेले आहेत। जे लोकापूर, विजापूर आणि आमचं जमखंडी ह्या सर्व भागातून जो कांदा येत होता तो आज कांदा एक मार्केटला एक पिशवी कांदा नाही आणि आता कांदा येत आहे महाराष्ट्रामधनं येत आहे आणि त्याचा कांद्याचा भाव आज 100 रुपये किलो आहे। 100 रुपये किलो आहे। बाजार अजून सवाल नाही आहे। 100 रुपये तर आमचा अंदाज आहे की आज 100 रुपये होणार, म्हणजे 10,000 रुपये क्विंटल। 10,000 रुपये क्विंटल हा अशा पद्धतीनं कांद्याचं पोझिशन आहे। त्याचबरोबर बटाट्यांचं पण ह्या वर्षी जे निसर्ग म्हणजे अतिवृष्टीच्या पावसामुळं जे शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे, कारण का काही जे जून महिन्यामध्ये बटाटे लागवड करायच्या टायमाला बटाटे काही कुसले आणि असं काही झाल्यामुळं आणि टोटल सतत पाऊस असल्यामुळं शेतकऱ्यांना त्या पावसामुळं बराच फटका बसलेला आहे। त्या मोठ्या प्रमाणात बटाट्याची पण नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आज शेतकऱ्याला एक 10 पिशवी म्हणजे 500 किलो जर बटाटे त्यांनी शेतामध्ये बी घातले तर 500 किलोच्या ठिकाणी 600 किलो बटाटे निघत नाहीत। म्हणजे एक बॅगला एक बॅग मिळालं आहे। 500 किलो बी घातले तर 700 किलो त्यांना शेतकऱ्याला मिळालं आहे। अशा पद्धतीने शेतकरी बटाट्याचा पण फार मोठ्या संकटात आणि कांदा कमी पडायला यायचं कमी झालं। आजपासचे कांदा आता किती स्टॉक आहे? स्टॉक आता मार्केटमध्ये तर आलेला कांदा दररोजच्या दररोज लिलावून संपतोय। इथं मार्केटमध्ये स्टॉक ठेवण्याची परिस्थिती नाही आहे, कारण का आजचा भाव उद्याचा नाही आणि गिऱ्हाईक असलेला कांदा कुजलेला पण कांदा आज गिऱ्हाईक घेत आहे आणि अशा पद्धतीनं कांदा आता कुठल्या पद्धतीनं रेट होईल हे सांगता येत नाही। मी खास करून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाबतीत असू दे, बटाटे असू देत, केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू देत आणि या जिल्ह्याचे DC असू देत, सर्वांनी आणि पालकमंत्र्यांनी सर्वांनी शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना काही नुकसान भरपाई द्यावी। आता जर बघितल्यानंतर परतीच्या पावसामध्ये शेतकऱ्यांची काही भातं, सोयाबीन, मक्का असं सर्व काढायला हाताला आलेलं ते पण पिकं सगळी जमीन उद्ध्वस्त होत आहेत आणि याच्यासाठी सरकारनं हे लवकरात लवकर साहेब आता ह्या भागामध्ये बटाटे, बेळगावच्या भागामध्ये बटाटे आणि भात जास्तीत जास्त ह्या पावसामुळं आता कमीत ते कमी जास्तीत जास्त हे भात आणि बटाटे नुकसान झालेले शेतकऱ्यांची झालेले आहे। हो झाले। ह्याबद्दल आता मार्केटमध्ये काय त्याच्या काय परिणाम पडला? आता कसं आहे, कारण का ह्या टायमाला असं झालं की इथं बऱ्याच वर्षापासून ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना इथून ह्या APMC मध्ये शेतकऱ्यांना बेनं देण्याचं काम या ठिकाणी आडत व्यापारी करत होते, कारण का काही
तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना अति दरवर्षी फटका बसल्यामुळं या ठिकाणी आडत दुकानदार जे आहेत ते पण आज थकलेले आहेत आणि अशा पद्धतीनं यावर्षी बेणं कमी गेलं बेळगावला, कमी गेलं ते पण बेणं कमी गेलेलं पण बेणं कुजून बाद होऊन गेल्यामुळे शेतकरी हातात झालेला आहे आणि याच्यासाठी जिल्हा अधिकारी असू देत, जे पालकमंत्री असू देत आणि मुख्यमंत्री असू देत, सर्वांनी याच्याकडे शेतकऱ्यासाठी विचार करून परवाशीच आमचे मिनिस्टर अशोक AR अशोक यांनी येऊन सर्वे करून गेलेले आहेत. लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि द्यावं. इंदूर बटाट्याचा बाजारपेठेत दर 30 ते 35 रुपये किलो असून बेळगाव बटाट्याचा दर 40 ते 50 रुपये किलो आहे. बाजारपेठेत बटाट्याचा सध्या तुटवडा असल्याने व बाहेरून येणाऱ्या बटाट्यांची आवक थांबल्याने बटाट्यांचा दर साधारण किलो 35 ते 40 रुपये पोहोचला आहे. सध्या बेळगाव तालुक्यातील खेड्यांमधून बटाट्यांची आवक वाढत आहे व बाहेरून बटाटा येत नसल्याने हा दर वाढल्याचे समजते. नागरिकांच्या जीवनातील कांदा व बटाटा हे दररोजच्या आहारातील मुख्य घटक असल्याने याचा वापर दररोज केला जातो. मात्र सध्या याचा दर आकाशाला भिडत असल्याने नागरिकांनी खावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 777 और 8884 121718। बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ। पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण। पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय। या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश। प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन। पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा। येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे। महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध। गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित। 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत। तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम। कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687। अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी। पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे, म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही। सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी
वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विरामानंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शहरातील आरपीडी रोडवर कॉर्पोरेशनकडून बसवण्यात आलेले पेवर्स व डेकोरेटेड लाईट्स स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून काढले जात असून करोडो रुपयांची निधी वाया घालत आहेत. शहरातील आरपीडी व काँग्रेस रोडवर बेळगावमध्ये झालेल्या कन्नड विश्व संमेलनावेळी करोडो रुपये खर्च करून डेकोरेटिव्ह लाईट रस्त्या शेजारी लावण्यात आले होते. मात्र आता शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत होत असलेल्या विकास कामांमध्ये हे डेकोरेटिव्ह लाईट काढले जात आहेत. एकूणच संमेलनावेळी करोडो रुपये खर्च करून बसवण्यात आलेले डेकोरेटिव्ह लाईट्स व पेवर्स वाया गेल्याचे दृष्टीस येत आहे. महानगरपालिकेकडून या ठिकाणी पेवर्सचे कामकाज करण्यात आले होते. आता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत याच ठिकाणी नवीन पेवर्स बसवण्याचे काम हाती घेण्यात आल्याने हे जुने पेवर्स उखडण्याचे काम सध्या या ठिकाणी सुरू आहे. करोडो रुपये खर्च करून संमेलनावेळी बेळगावचे सौंदर्यीकरण वाढविण्यासाठी घाई गडबडीने या रोडवर पेवर्स त्याचप्रमाणे डेकोरेटिव्ह लाईट्स लावण्यात आले होते. हे केवळ प्रभावी व्यक्तींना दाखवण्यासाठीच केले असावे. मात्र या दरम्यान केलेला खर्च कोणाला दिसत नसणार का? किंवा पुन्हा हे काम करून या कामासाठी आणखीन करोडो रुपये खर्च करणे कितपत योग्य आहे? जनतेकडून कर वसूल करून सरकार स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ही कामे बेळगाव शहरात करत आहे. मात्र यामध्ये स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे किंवा संबंधित कंत्राटदारांचे कोणतेच नुकसान नसून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचीच फसवणूक केली जात आहे. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी शहरामध्ये चाललेली विकास कामे पूर्ण नियोजनबद्ध करणे अनिवार्य आहे, जेणेकरून हा वायफळ जाणारा निधी तरी वाचेल. यामधून अन्य दुसरी विकास कामे बेळगाव शहरामध्ये होतील. लिंगायत समाजातील समृद्धी व लिंगायत आरक्षण पूर्ण करण्यासाठी दिनांक 28 रोजी सत्याग्रह करणार असल्याची माहिती जय मृत्युंजय स्वामीजींनी दिली आहे. लिंगायत समाजातील समृद्धी, लिंगायत विकास महामंडळ आणि लिंगायत आरक्षण पूर्ण करण्यासाठी बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी शहरातील सुवर्ण चौकसमोर सत्याग्रह करणार असल्याचे शहरातील खाजगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पंचमपीठाचे श्री जय मृत्युंजय महास्वामी यांनी सांगितले आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या लिंगायत समाजाच्या समृद्धीसाठी आरक्षण आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा आणि राज्यात लिंगायत समाजापैकी 70% लोकसंख्या आपले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करीत असून जर येत्या काळात या समाजाला योग्य आरक्षण दिल्यास लिंगायत समाजातील नागरिकांना जीवन व्यतीत करण्यास सोपे जाईल, असे पंचमपीठाचे श्री जय मृत्युंजय स्वामीजींनी सांगितले आहे. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರುವ ಬಹುಸಂಖ್ಯಾತ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಪಂಚಮಸಾಲಿ ಸಮಾಜವು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ, ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ, ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಭಾಳಷ್ಟು ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದೆ. ಸುಮಾರು 80 ಲಕ್ಷ ಜನಸಂಖ್ಯೆ ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಈ ಸಮಾಜದ ಮೂಲ ಕಾಯಕವೇ ಕೃಷಿ ಕಾಯಕ. ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕೃಷಿ ಕಾರ್ಮಿಕರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಸಮಾಜ ಇವತ್ತು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಘಟನೆ ಮೂಲಕವಾಗಿ ತಮ್ಮ ಅಸ್ತಿತ್ವಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಸಂಘಟನೆ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ನಾವು ಸಂಘಟನೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೂಲ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಂಚಮಸಾಲಿ ಸಮಾಜವನ್ನು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ 2A ಮೀಸಲಾತಿಯಲ್ಲಿ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ OBC ಮೀಸಲಾತಿಯಲ್ಲಿ ಈ ಸಮಾಜವನ್ನು ಸೇರ್ಪಡೆಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂತ ಉದ್ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಮತ್ತು ಶ್ರೀಪೀಠವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಆಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಎಲ್ಲ ಪಂಚಮಸಾಲಿ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ಒಂದು ದಿನದ ಶಾಂತಿಯುತ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹದ ಮೂಲಕವಾಗಿ ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಹಕ್ಕೊತ್ತಾಯವನ್ನು ಈ ಮೂಲಕವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. 22ನೇ ತಾರೀಕು ಅಕ್ಟೋಬರು ಬುಧವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆವರೆಗೆ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುವರ್ಣ ವಿಧಾನಸೌಧದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಕರ್ನಾಟಕ ಉದ್ದಗಲಕ್ಕೂ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಹಸ್ರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರುಗಳು ಸ್ವ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ, ಈ ಒಂದು ಸತ್ಯಾಗ್ರಹದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಹಾಲಿ ಮಾಜಿ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು, ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ರೈತರು, ತಾಯಂದಿರು, ಯುವಕರು ಸಹಸ್ರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಆಗಮಿಸುವ ಮೂಲಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಶಕ್ತಿಪಡಿಸುವ ಮೂಲಕವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ಈ ಮೂಲಕ ನಾವೆಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸೋಣ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀವಿ. प्रथमच पंचमपीठ व गण्य व्यक्तींच्या उपस्थितीत शांततापूर्ण निर्णय करण्यासाठी शांतियुत सत्याग्रह करून राज्य व केंद्र सरकारला हक्क देण्यासाठी आवाहन देण्यात येत आहे, असे यावेळी सांगितले आहे. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर.
मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पांनी केली बಳ್ಳारी, कलबुर्गी व विजापूर नुकसानग्रस्त जिल्ह्यांची पाहणी. प्रत्येक जिल्ह्याला मिळणार परिहार निधी. मुसळधार पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान. बेळगाव बाजारपेठेत वाढला कांद्याचा दर, प्रति किलो 100 रुपये. अतिवृष्टीमुळे कांदा व बटाटा पिकांचे नुकसान झाल्याने दरात वाढ. कांद्याने आणले सर्वांच्याच डोळ्यात पाणी. शहरातील आरपीडी रस्त्यावर स्मार्ट सिटीचे निकृष्ट कार्य. रस्त्या शेजारी बसविलेले डेकोरेटेड लाईट टाकले काढून. महानगरपालिकेकडून करोडो रुपये खर्च करून घातलेले पेवर्स गेले वाया. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KNN सिटी न्यूज मराठी.